रात्र थोडी सोंग फार ही प्रचलित म्हण कदाचित आपण ऐकली असेल, परंतु अनुभवली नसेल. तर आपल्याला अकोले तालुक्यातल्या लिंगदेव येथील लिंगेश्वर देवाच्या यात्रेला जावं लागेल. लिंगदेव येथे प्रसिद्ध महादेवाचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांचे आराध्य दैवत म्हणून लिंगेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच या मंदिराचा जीर्णोद्धार धर्मवीर अहिल्याबाई होळकर यांनी केलं असून या महादेव देवाचं नाव लिंगेश्वर म्हणून प्रचलित आहे. अनादी काळापासून सुरू झालेली येथील संगीत आखाडीची परंपरा आजही मोठ्या दिमाखात पाळली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी असणारी यात्रा म्हणजेच महाराष्ट्रातील लोककला रसिक आणि लोककला अभ्यासक यांच्यासाठी पर्वणीच असते. या गावात देवस्थानच्या वतीनं विविध सोंगांच्या पात्रांचा लिलाव होतो. लिलावात सहभाग नोंदवणाऱ्या ग्रामस्थांना रोख रक्कम देवस्थानकडे जमा करावी लागते. राम, लक्ष्मण, महिषासूर, रावण, राधाकृष्ण, बालगणेश, शंकर, पार्वती, हनुमान अशा विविध पात्रांचा यात समावेश असतो. वर्षभर ही सोंगाचे मुखवटे एका खोलीत ठेवले जातात. गुढीपाडव्याच्या काही दिवस अगोदर यांची रंगरंगोटी केली जाते आणि प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिवशी सोंगांची पात्र संगीत आखाडीमध्ये येण्यापूर्वी प्रत्येक पात्राचा मेकअप केला जातो. विशिष्ट ठेक्यावर सनई संबळाच्या तालावर सोंग नाचू लागतात. ही संगीत आखाडी पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून लोककला रसिक येत असतात. रात्रभर रसिक आणि पंचक्रोशीतील लोक गर्दी करतात, ते अगदी सकाळ होईपर्यंत. यामुळेच रात्र थोडी सोंग फार हा प्रत्यय लिंगदेव गावामध्ये आल्यावरच येतो. भाविक लोक लिंगेश्वराचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात, दानधर्म करत असतात. संपूर्ण दिवसभर भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल या गावात असते. लेझिम स्पर्धा, कांबड नृत्य यामुळे लिंगेश्वराच्या यात्रेला आल्यानंतर दिवस कोठे निघून जातो हे आपल्या लक्षातही येत नाही. लिंगेश्वराच्या मंदिरात कायमच शीतलता जाणवते. लिंगेश्वराच्या समोरच भव्य दिव्य नंदी महाराज आहेत, तर प्रांगणात भव्य दीपमाळ देखील आहे. या यात्रेला भेट दिली की मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. लोककला आणि पारंपरिक संगीत आखाडीचे जतन आधुनिक जगामध्ये सुद्धा लोकप्रिय आहेत. मात्र या लोककला अर्थात संगीत आखाडीचे जतन व्हावे यासाठी लिंगदेव ग्रामस्थांचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. मला असं वाटतं का चालत राहिली पाहिजे, राहील आमच्या गावामध्ये. कारण की आमच्या गावामध्ये तुम्ही इन्व्हॉल्वमेंट बघितली तर आधी आमचे वडील वगैरे नाचत होते, आता आम्ही नाचतो. आता आज माझा मुलगा पण नाचतोय सॉन्ग. तर असं पिढी चालत राहील. आणि असं मला वाटतं का जसजशी गावामध्ये या यात्रेविषयी उत्सुकता वाढत जशी चाललेली आहे तशी कायमस्वरूपी राहील असं मला वाटतं. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, एसएन मीडिया, अकोले.